भक्तांनो, काही वेळा असं होतं की आपण खूप चालतो, खूप काम करतो, पण अचानक एका वळणावर पाय थबकतात. शरीर थकलंय म्हणून नाही, तर मन थकलेलं असतं. आपण कोणासाठी धावतोय, नक्की काय मिळवायचंय आणि हे सगळं कधी संपणार असे प्रश्न मनात घर करतात. घरातली जबाबदारी, कामाचा ताण आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता करता आपण स्वतःलाच कुठेतरी विसरून जातो. मला आठवतंय, माझ्या आयुष्यातही असा एक काळ होता जेव्हा सगळं असूनही काही नसल्यासारखं वाटायचं. आपण फक्त यंत्रासारखे जगत असतो. सकाळी उठायचं, कामाला लागायचं आणि रात्री कपाळावर हात ठेवून झोपायचं. मनातला हा गोंधळ कोणाला सांगता येत नाही, कारण समोरचा समजून घेईलच असं नसतं. पण एक सांगू का, हे थांबणं सुद्धा गरजेचं असतं. स्वामी समर्थांचा एक विचार मला नेहमी आधार देतो. ते म्हणायचे की घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की चमत्काराने सगळं बदलेल, तर याचा अर्थ हा आहे की तुम्हाला कष्टाला आणि संयमाला कुठेतरी नक्कीच फळ मिळणार आहे. आपण फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचंय. आयुष्यातले चढ उतार आपल्याला संपवण्यासाठी नाही, तर आपल्याला घडवण्यासाठी येतात. हे सगळं सहन करण्याची ताकद आपल्यातच असते, फक्त ती ओळखायला थोडा वेळ लागतो. तुम्हाला एक कधी असं एकटं किंवा थकल्यासारखं वाटलंय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे विचार जर तुम्हाला पटत असतील तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आणि तुमच्या जवळची जी माणसं असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांनाही शिकायला मिळेल. आयुष्यात कधीतरी असा एक क्षण येतो जेव्हा आपल्याला वाटतं की बस आता पुरे झालं. आपण कोणाकोणासाठी किती किती धावायचं, कधी मुलांचं करिअर, कधी घराचा हप्ता, तर कधी समाजातलं आपलं नाव टिकवण्यासाठी आपण जीव तोडून मेहनत करतो. पण हे सगळं करत असताना आपण स्वतःला विचारायचा विसरतो की मी खुश आहे का? माझ्या एका मित्राची गोष्ट मला आठवते. तो खूप मोठ्या हुद्द्यावर होता, गडगंज पैसा होता, पण एके दिवशी तो मला भेटला आणि रडायला लागला. तो म्हणाला की माझ्याकडे सगळं आहे पण शांतता नाहीये रे. हेच आजच्या काळातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. आपण गोष्टी जमा करण्यात इतके गुंतलोय ना की त्या गोष्टींचा आनंद घ्यायलाच विसरलोय. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा शब्द फक्त संकटात आधार देण्यासाठी नाहीये, तर तो आपल्याला हे सांगण्यासाठी आहे की तू एकटा नाहीयेस. तुझं रक्षण करणारी एक मोठी शक्ती आहे आणि त्यामुळेच तू उगाच काळजी करत बसू नकोस. आपण भविष्याची इतकी चिंता करतो की आजचा दिवस वाया घालवतो. उद्या काय होईल या विचाराने आजची झोप उडते. पण विचार करा, गेल्या 5 वर्षात आपण ज्या ज्या गोष्टींची भीती वाटली होती त्यातून आपण सुखरूप बाहेर पडलोच ना. मग आत्ताच का घाबरायचं? कष्ट तर सगळेच करतात, पण जो शांत राहून कष्ट करतो ना तोच खऱ्या अर्थाने जिंकतो. म्हणून मला माझ्या अनुभवावरून एक कळतंय की परिस्थिती कितीही वाईट असली ना तरी ती कायम राहत नाही. जसा दिवसभर उन्हाचा तडाखा बसला तरी संध्याकाळी गारवा येतोच, तसंच दुःखाचे डोंगरही विरघळतात. आपण फक्त आपला संयम सुटू द्यायचा नाही. लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करायला शिका, कारण लोकांचं कायम आहे बोलणं. आणि तुम्ही यशस्वी झालात तरी ते बोलणार आणि तुम्ही चुकलात तरी ते बोलणार. त्यामुळे लोकांच्या मर्जीनुसार जगण्यापेक्षा स्वतःच्या समाधानासाठी जगायला शिका. घरातल्या माणसाशी 2 शब्द प्रेमाने बोला. कधीतरी कामातून वेळ काढून शांत बसा. निसर्गाकडे बघा. आपल्याला वाटतं की पैसा आला की सगळं ठीक होईल, पण पैसा फक्त सुख सोयी देऊ शकतो, समाधान नाही. समाधान हे आपल्या विचारात असतं. जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो किंवा कोणाच्या तरी चेहऱ्यावर आपल्यामुळे हसू येतं ना, तेव्हा जे मिळतं तेच खरं यश असतं. आयुष्यात खूप साध्या साध्या गोष्टींमधून आनंद घेता येतो. समजा आज तुम्हाला खूप ताण आलाय, तर अशा वेळी जुनी गाणी ऐका किंवा कोणा जुन्या मित्राला फोन करा. मन हलकं करणं खूप गरजेचं असतं. आपण मनावर खूप ओझं घेऊन चालतोय आणि ते ओझं खाली उतरून ठेवा. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवून पुढे जात राहा. ते म्हणतात ना की कर्माचं फळ उशिरा मिळेल पण नक्कीच मिळेल. म्हणून तुमची मेहनत कधीच वाया जात नाही, फक्त ती योग्य दिशेला हवी. आपण कधी कधी चुकीच्या ठिकाणी पाणी घालतोय आणि अपेक्षा करतोय की तिथे झाड येईल. तसं नसतं. आपल्याला आपली शक्ती कुठे वापरायची हे कळलं पाहिजे. आयुष्यातील निर्णय घेताना डोकं शांत ठेवा. रागाच्या भरात घेतलेला निर्णय नेहमीच महागात पडतो. जेव्हा राग येतो तेव्हा 10 पर्यंत अंक मोजा किंवा तिथून निघून जा. नंतर तुम्हाला जाणवेल की त्या विषयावर एवढं चिडण्याची गरज नव्हती. आपण स्वतःवर खूप अन्याय करतो, स्वतःला कमी लेखतो. आपल्याला वाटतं की आपण कोणापेक्षा तरी मागे आहोत, पण लक्षात ठेवा प्रत्येकाची शर्यत वेगळी आहे. कोणाला लवकर यश मिळतं तर कोणाला उशिरा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपयशी आहात. झाडाला फुल यायलाही एक ठराविक ऋतू लागतो. तसंच तुमच्या आयुष्यातला वसंत येईल, फक्त वाट पाहण्याची तयारी ठेवा. धीर धरा
आणि जे काही घडतंय ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी घडतंय. आणि आज जे संकट वाटते ते उद्याचा अनुभव असेल. आणि अनुभव हा जगातील सगळ्यात मोठा शिक्षक आहे. पुस्तकातून जे कळतं आणि जे कळत नाही ना ते आयुष्य आपल्याला शिकवत असतं. त्यामुळे हार मानू नका. तुम्ही जे काही सहन केलंय त्याचं चीज होईल. फक्त स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. जेव्हा आपण स्वतःला सांगतो ना की मी हे करू शकतो, तेव्हा अर्धी लढाई आपण तिथे जिंकलेलो असतो. आणि सकारात्मक विचार करणं म्हणजे फक्त चांगलं बोलणं नाही, तर वाईट परिस्थिती आपली शांतता न गमावणं होय. खूपदा असं होतं की आपल्या जवळचीच माणसं आपल्याला त्रास देतात. अशा वेळी खूप वाईट वाटतं. पण विचार करा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आपण समोरच्याला बदलू शकत नाही, पण स्वतःला सावरू शकतो. अपेक्षा कमी केल्या की दुःख आपोआप कमी होतं. आपण समोरच्याकडून खूप अपेक्षा ठेवतो की त्याने माझ्यासाठी हे करावं, त्याने असं वागावं. पण जेव्हा तसं घडत नाही ना तेव्हा आपल्याला त्रास होतो. त्यापेक्षा आपण कोणासाठी काय करू शकतो यावर लक्ष द्या. देण्यामध्ये जो आनंद आहे तो घेण्यात नाही. स्वामींनी नेहमीच निस्वार्थ भावनेने वागायला सांगितलंय. त्यांच्या शिकवणीत खूप मोठं तत्वज्ञान आहे जे आपल्या रोजच्या जगण्यात कामाला येतं. ते फक्त एका मूर्तीत किंवा फोटोत नाहीत, तर ते तुमच्या चांगल्या कर्मात आहेत. तुम्ही जेव्हा कोणाला मनापासून मदत करताना तेव्हा ते तिथेच असतात. जीवनातलं ते चक्र असं चालणार आहे. कधी ऊन असेल तर कधी सावली आहे. पण या प्रवासात तुम्ही किती खंबीरपणे उभे राहता ना हे महत्वाचं आहे. आणि आपल्या मनातल्या भीतीला बाहेर काढा. भीती माणसाला आतून पोखरते. भीतीवर विजय मिळवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे तिचा सन्मान करा आणि सामना करा. ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट एकदा करून बघा. भीती निघून जाईल आणि आयुष्य खूप सुंदर आहे. ते तक्रारी करण्यात नक्कीच तुम्ही घालवू नका. आज जे आहे त्यात समाधानी राहून उद्यासाठी प्रयत्न करत राहायचे. कोणाचाही द्वेष करू नका, कारण द्वेष आपल्याच मनाला अशुद्ध करत असतो. क्षमा करायला शिका आणि कोणाला तरी माफ करणं हे खूप मोठ्या मनाचं लक्षण आहे. यामुळे समोरच्याचं काय होईल माहित नाही, पण तुमच्या मनावरचं ओझं नक्कीच कमी होईल. आयुष्यात छोटे छोटे बदल करा. रोज काहीतरी नवीन शिका. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. शरीर साथ देईल तर तुम्हीच तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल. व्यायामासाठी वेळ काढा. चांगलं खा. आणि हे शरीर एक देऊळ आहे आणि त्याची निगा राखणं ही आपली जबाबदारी आहे. त्याच्याकडे आरोग्य आहे, त्याच्याकडे अर्ध्या जगाची संपत्ती आहे असं समजा. आपल्या आयुष्याचा ताबा दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. आणि कोणीतरी काहीतरी बोलल म्हणून उदास होऊ नका. तुमची किंमत तुम्ही स्वतः ठरवा आणि दुसऱ्याला ती ठरवू देऊ नका. तुम्ही खास आहात, युनिक आहात आणि नेहमी लक्षात ठेवा, देवाने प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या उद्देशाने पाठवला आहे. तो उद्देश शोधा आणि फक्त जगण्यासाठी जगू नका, तर काहीतरी करून दाखवण्यासाठी जगा. तुमची कहाणी अशी लिहा की लोकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी. कष्ट करताना कधी थकवा आला असेल तर थोडा वेळ विश्रांती घ्या, पण थांबू नका. चालत राहणं हे जीवनाचं नाव आहे. नदी कधीच थांबत नाही. वाटेत कितीही दगड आले तरी ते आपला मार्ग शोधतेच. आपणही नदीसारखं प्रवाही व्हायला हवं. अडथळे तर येणारच, पण त्या अडथळ्यांना पार करून पुढे जाण्यातच खरी मजा आहे. जे लोक तुम्हाला कमी लेखतात ना त्यांना तुमच्या कामाने उत्तर द्या, शब्दांनी नाही. तुमचं यश हेच त्यांच्या सगळ्यात मोठं उत्तर असेल. आपण जेव्हा मोठं होतो ना तेव्हा नम्र राहायला विसरू नका. आणि गर्व माणसाला खाली पाडतो, पण नम्रता त्याला उंचावर नेते. झाडाला जेवढी जास्त फळं लागतात ना तेवढं ते जमिनीकडे झुकतं. हीच गोष्ट आपणही शिकायला हवी. जितके तुम्ही यशस्वी व्हाल तितके जमिनीवर राहाल. तुमच्या यशात अनेकांचा वाटा असतो, त्यांना विसरू नका. कृतज्ञता व्यक्त करायला शिका आणि देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभार माना. तक्रारी करणं सोपं असतं, पण जे आहे त्यात आनंद शोधणं कठीण असतं. पण जो हे शिकतो तोच खरा सुखी होतो. आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन संधी आहे. काल जे झालं ते विसरून जा. आज नवीन सुरुवात करा. नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि नवीन जिद्द. आयुष्य तुम्हाला पुन्हा पुन्हा संधी देतं, फक्त ती ओळखण्याची नजर हवी. आपल्या माणसांना तुम्ही वेळ दिलाच पाहिजे. पैसा कमवण्याच्या नादात कुटुंब मागे पडता कामा नये. शेवटी आपण जे काही करतोय ते आपल्या कुटुंबासाठीच ना. मग त्यांच्यासोबतच आनंदाचे क्षण घालवले नाही तर त्या पैशाचा काय उपयोग. बसून गप्पा मारा, जुन्या आठवणी काढा, मुलांसोबत खेळा. यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि तुम्हाला पुन्हा काम करण्यासाठी ताकद नक्कीच मिळेल. मन प्रसन्न असेल तर कामही चांगलं होतं. म्हणून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. चेहऱ्यावरचं हसू कधीच मावळू देऊ नका. आणि तुमचं एक हसू कोणाचं तरी दुःख दूर करू शकतं. स्वामी समर्थांचा हात डोक्यावर आहे असा विश्वास ठेवा आणि चालत राहा. यश तुमची वाट बघतंय. संकटांना सांगा की माझा देव माझ्या सोबत आहे, त्यामुळे मी तुम्हाला घाबरत नाही. आणि हिंमत हारू नका. काळ बदलतोय आणि तुमची वेळ ही नक्कीच येईल. नक्कीच तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली तुम्ही पाहिजेच.
आपण नेहमी वेळेची वाट बघतो. आपण म्हणतो वेळ आली की बघू, किंवा चांगली वेळ अजून यायची आहे. पण खरं सांगू का, वेळ कधी स्वतःहून येत नाही, ती आणावी लागते. माझ्या पाहण्यात अशी अनेक माणसं आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. त्यांच्याकडे काहीच नव्हतं, फक्त एक जिद्द होती. आपण मात्र नशिबाला दोष देत बसतो. नशीब हे हातावरच्या रेषांमध्ये नसतं, तर ते आपल्या मनगटातल्या जोरात असतं. कष्ट करणाऱ्याला नशीब सुद्धा साथ देतं. तुम्ही कधी एखाद्या शेतकऱ्याला पाहिलंय का? पाऊस पडेल की नाही याची शाश्वती नसते, पण तो शेत नांगरणं थांबवत नाही. तो त्याची मेहनत करत असतो, कारण त्याला माहिती आहे की आपण आपलं काम केलं की निसर्ग त्याचं काम करणारच. आपणही तसंच वागायला हवं. फळाच्या अपेक्षा आधीच करतो आणि काम नंतर, मग तिथेच गडबड होते. स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे, अतर्क्य लीला, म्हणजे ज्याचा तर्क न लावता येत नाही अशा गोष्टी घडतात, पण त्याच्या कोणासोबतच त्या घडत असतात. हेच आपण पहिले बघून घेतलं पाहिजे. जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, आयुष्यात कधीही शॉर्टकट शोधू नका. शॉर्टकटने मिळालेलं यश ही तात्पुरती असतात. मेहनतीने चढलेली पायरी तुम्हाला कायमचं स्थैर्य देते. मला आठवतंय, मी जेव्हा नवीन नोकरीला लागलो होतो तेव्हा मला वाटायचं की मी सगळ्यात हुशार आहे. पण अनुभवाने मला शिकवलं की हुशारीपेक्षाही संयम आणि नम्रता जास्त महत्वाची असते. तुम्ही कितीही शिकला आहात, यापेक्षा तुम्ही लोकांशी कसे वागता यावर तुमची ओळख ठरते. आपण समाजात वावरताना खूपदा मुखवटे घालून वावरतो. आतून काहीतरी वेगळं असतं आणि बाहेरून काहीतरी वेगळं दाखवतो. यामुळे ताण वाढतो. आणि जसे आहात तसेच राहा. ज्यांना तुम्ही आवडता ते तुम्हाला स्वीकारतीलच, आणि ज्यांना नाही आवडत ना, त्यांच्याशी जास्त डोकं लावत बसू नका. आजच्या काळात सोशल मीडियामुळे आपण स्वतःची तुलना इतरांशी करायला लागलोय. कोणाचा तरी फिरतानाचा फोटो बघितलं की आपल्याला वाटलं आपलं आयुष्य किती भकास आहे. पण पडद्यावर दिसतं तसं आयुष्य नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतं, फक्त ते कोणी फेसबुकवर टाकत नाही. आणि दुसऱ्यांचं सुख बघून दुःखी होणं हे आपल्या प्रगतीला घातक आहे. त्यापेक्षा आपल्या आजकालच्या ह्या दिवसापेक्षा आज किती चांगले आहोत ना आणि झालो आहोत ना याकडे लक्ष द्या. आपली स्पर्धा ही फक्त स्वतःशीच असली पाहिजे. काल मी जेवढं काम केलं त्यापेक्षा आज थोडं जास्त करेन. काल मी जसा वागलो त्यापेक्षा आज थोडा जास्त चांगला वागेन. हा विचार प्रगती घडवतो. माणूस म्हणून जन्माला आल्यावर चुका तर होणारच, पण त्या चुकांमधून न शिकणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. झालेली चूक मान्य करायला आणि ती सुधारायला कधीच मागे पडू नका. स्वारी म्हणल्याने कोणी लहान होत नाही, उलट तुमचं मन मोठं होतं. आपण खूपदा आकारण इगो जपतो. मी का झुकू, किंवा त्याने आधी बोलायला हवं होतं. अशा विचारांमुळे अनेक चांगली नाती तुटतात. नाती टिकवणं ही कला आहे आणि ती प्रेमाने साध्य होते. रागाच्या भरात घेतलेला टोकाचा निर्णय आयुष्यभराची जखम देऊन जातो. म्हणून जेव्हा खूप राग येईल ना, तेव्हा शांत राहणं शिका. शब्द एकदा तोंडातून बाहेर पडले की ते परत घेता येत नाहीत. ते शब्द कोणाचं तरी मन दुखावू शकतात आणि जखम भरून येते, पण शब्दांचे घाव कधीच भरत नाही. स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाताना आपण खूप काही मागतो, पण कधीतरी रिकाम्या हाताने रिकाम्या मनाने जाऊन बघा. फक्त त्यांना सांगा की जे माझ्यासाठी चांगलं आहे तेच मला द्या. कारण आपल्याला काय हवंय यापेक्षा आपल्याला कशाची गरज आहे हे देवाला जास्त चांगलं ठाऊक असतं. श्रद्धा असावी, पण ती आंधळी नसावी. स्वतः काहीच न करता फक्त देवाच्या नावाने जपजाप्य करणं म्हणजे आळस आहे. कर्म हाच आपला धर्म असायला हवा. तुम्ही जर तुमचं काम देवाला स्मरून केलं तर ते काम म्हणजे एक प्रकारे पूजा असते. मग ती ऑफिसची फाईल असो किंवा घरातला स्वयंपाक असो, प्रत्येक गोष्ट मन लावून करणं हीच खरी भक्ती आहे. आजकालच्या धावपळीत आपण स्वतःच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतोय. वेळ नाहीये हे कारण आपण स्वतःलाच फसवण्यासाठी देतोय. विचार करा, जर हे शरीरच नीट नसेल तर तुम्ही कमावलेल्या संपत्तीचा काय उपयोग होणार? रोज किमान अर्धा तास चाला किंवा व्यायाम करा. चांगलं आरोग्य हीच खरी श्रीमंती आहे. आजारी पडल्यावर हॉस्पिटलचं बिल भरण्यापेक्षा आज स्वतःच्या शरीरावर मेहनत घेणं कधीही चांगलं आहे. खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. आपण जिभेच्या चवीसाठी काहीही खातो, पण त्याचा परिणाम नंतर शरीराला भोगावा लागतो. शरीर आपल्याला सिग्नल देत असतं, फक्त आपण ते ऐकायला तयार नसतो. थोडं थांबा, स्वतःच्या शरीराची संवाद साधा. मनातल्या नकारात्मक विचारांना बाहेर काढण्यासाठी वाचन करा. चांगली पुस्तकं ही माणसाची कायमची मित्र असतात. एखादं चांगलं पुस्तक वाचलं की नवीन विचार मिळतात आणि दृष्टी बदलते. आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जर सकारात्मक असेल ना, तर सध्या नक्कीच साध्या गोष्टींमध्येही सौंदर्य दिसतं. खूप लोकांना सवय असते सारखं रडत बसण्याची. माझ्यासोबत असं का होतं, माझंच नशीब खराब आहे, हे बोलणं थांबवा. तुम्ही जेवढं रडाल तेवढं दुःख वाढेल. त्यापेक्षा आलेल्या परिस्थितीला हसत सामोरे जा. संकटाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणा, ये बघूया तुझ्यात किती दम आहे. जेव्हा तुम्ही असं वागता
तेव्हा संकट सुद्धा लहान वाटायला लागतात. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणं ही आपली जबाबदारी आहे. आपण त्यांना पैसा, मोबाईल, सुख सुविधा देतो, पण त्यांना वेळ देत नाही. मुलांच्या तुमच्या वस्तूही नाही तर तुमच्या सहवासाची जास्त गरज असते. त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांचे प्रश्न ऐकून घ्या, त्यांना हे शिकवा की अपयश आलं तरी खचून जायचं नसतं. आजकाल मुलांमध्ये संयम कमी झालाय. त्यांना प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. त्यांना नाही ऐकण्याची सवय लावा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी मिळत नाही हे त्यांना लहानपणापासूनच कळलं पाहिजे. तरच ती मुलं भविष्यात खंबीर बनतील आणि चांगले निर्णय घेतील. दुसऱ्याला मदत करताना कोणताही स्वार्थ ठेवू नका. कोणासाठी काही केलं की लगेच त्याची जाणीव करून देणं चुकीचं आहे. आपण जे देतो ते अनेक पटीने आपल्याकडे परत येतं. हा निसर्गाचा नियम आहे. मग ते प्रेम असो किंवा तिरस्कार. त्यामुळे नेहमी चांगलं वाटायला शिका. कोणाबद्दलही वाईट बोलू नका आणि कोणाची निंदा करू नका. कोणाचं भलं करता आलं नाही तरी चालेल ना, पण कोणाचं वाईट तरी चिंतू नका. तुमचं मन जितकं शुद्ध आणि स्वच्छ असेल ना, तितके तुम्ही सुखी असाल. ईर्ष्या आणि मत्सर ही अशी विषय आहेत ना, जी माणसाला आतून जाळून टाकतात. दुसऱ्याच्या प्रगतीचा आनंद घ्यायला शिका आणि त्याला जमलं तर मलाही जमेल ही प्रेरणा द्या. शेवटी एकच सांगेन, आयुष्य एकदाच मिळतं. ते रडत रडत जगण्यापेक्षा हसत खेळत जगा. खूप मोठे प्लॅन्स करण्यापेक्षा आजचा दिवस कसा छान घालवता येईल यावर लक्ष द्या आणि उद्याची चिंता करून आजचा आनंद मारू नका. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. ते योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतीलच, पण तोपर्यंत तुम्ही तुमचं चालणं थांबवू नका. तुमच्यातला आत्मविश्वास हाच तुमचा खरा गुरु आहे. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या. तुम्ही जर स्वतःला मान दिलात तर जग तुम्हाला मान देईल. चला तर मग उद्यापासून एक नवीन उमेद घेऊन दिवसाची सुरुवात करूया. मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता सर्वांशी प्रेमाने वागूया. आयुष्य कसं बदलतं ते तुमचं तुम्हालाच जाणवेल. प्रत्येक वळणावर काहीतरी शिकायला मिळतं आणि फक्त शिकण्याची तयारी आपली हवी. कधी कधी आपण पडतो, पण पडणं महत्वाचं नाही, तर पडल्यावर उठून पुन्हा उभे राहणे महत्वाचं आहे. हार मानणं आपल्या रक्तात नाही. आपण त्या मातीतले आहोत जिथे संघर्षातूनच विजय मिळाला आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातले छोटे छोटे लढे आपण नक्कीच जिंकू शकतो. फक्त आपल्या मनाला सांगा सगळं ठीक होईल. आणि मनाची ही शक्ती अफाट असते. तुम्ही जे विचार करता तेच तुमच्या आयुष्यात घडायला लागतं. म्हणून नेहमी चांगला आणि सकारात्मक विचार करा, कारण तुम्ही जे बोलाल तेच होणार आहे. एवढ्यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे आणि विश्वास ठेवला तेच होतं हे पण लक्षात ठेवा. आयुष्यात कधीतरी शांत बसून स्वतःचा विचार केलाय का? म्हणजे मोबाईल बाजूला ठेवून, टीव्ही बंद करून, अगदी घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत एकटे बसून. आपण दिवसभर इतरांच्या आवाजात इतके हरवलेलो असतो की आपल्याला स्वतःचा आवाजच ऐकू येत नाही. मला आठवतंय काही वर्षापूर्वी मी असाच खूप वैतागलेलो होतो. वाटायचं की सगळं मशीन सारखं चाललंय. मग मी ठरवलं की दिवसातले फक्त 10 मिनिटं मी स्वतःला देणार. त्या 10 मिनिटात मी कोणाशीच बोलत नाही, काहीच वाचत नाही, फक्त शांत बसतो. सुरुवातीला खूप विचार मनात येतात, जुन्या गोष्टी आठवतात, उद्याची काळजी वाटते, पण हळूहळू मन शांत व्हायला लागतं आणि शांतता खूप काही सांगून जाते. आपल्याला नेमकं काय हवंय ते तेव्हाच कळतं जेव्हा आपण शांत असतो. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, आळस हा माणसाचा शत्रू आहे, पण आळस फक्त शरीराचा नसतो तर तो विचारांचाही असतो. चांगला विचार करण्याचा आळस, नवीन काहीतरी शिकण्याचा आळस. आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये इतके अडकलेलो आहोत ना की आपल्याला त्या बाहेरचं जगत दिसत नाहीये. आपल्याला वाटतं की जे चाललंय ते बरोबर आहे, पण हा बदल हा निसर्गाचा नियम आहे. जो बदलत नाही तो मागे पडतो. जुन्या काळच्या पद्धती आणि आजचं जग यात खूप तफावत आहे. आपल्याला काळाप्रमाणे अपडेट व्हावं लागतं. याचा अर्थ आपली मुळं विसरणं असा नाही, तर जुन्या मुळांना नव्या विचारांचं पाणी घालणं असं आहे. आपली संस्कृती आणि संस्कार जपत असतानाच नव्या जगाशी कसं जुळून घ्यायचं की आपल्याला कळलं पाहिजे. आजच्या जगात नाती खूप नाजूक झाली आहेत. साध्या साध्या कारणांवरून पती पत्नीमध्ये भांडण होतात, मुलं आईवडिलांपासून लांब जातात. याचं मुख्य कारण म्हणजे संवाद संपलाय. आपण एकाच घरात राहतो, पण प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. जेवताना सुद्धा कोणाचं कोणाकडे लक्ष नसतं. पूर्वी कसं असायचं, संध्याकाळी सगळे एकत्र बसायचे, दिवसभराच्या गोष्टी सांगायचे, त्यातून प्रेम वाढायचं, एकमेकांबद्दलची ओढ वाढायची. आता आपण व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतो, पण समोर बसलेल्या माणसाशी 2 शब्द नीट बोलत नाही. नाती टिकवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. पैसे देऊन तुम्ही सुख विकत घेऊ शकता, पण प्रेम आणि जिव्हाळा नाही. तुमच्या माणसांना जाणीव करून द्या की ते तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत. कधीतरी त्यांच्यासाठी काहीतरी खास करा, त्यांना सरप्राईज द्या. बघा घराचं वातावरण कसं आनंदी होतं. पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पैसा गरजेचा आहे, पण तो सर्वस्व नाही. आपण आयुष्यभर पैसे कमावण्यासाठी धावतो,
आणि जेव्हा ते आपल्याकडे येतात तेव्हा ते भोगायला शरीर साथ देत नाही. साठवणूक करण्याच्या नादात आपण वर्तमान काळ गमावून बसतो. योग्य वेळी पैसे खर्च करणं सुद्धा एक कला आहे. स्वतःच्या छंदासाठी, सहलीसाठी किंवा चांगल्या जेवणासाठी थोडे पैसे खर्च केले तर बिघडलं कुठे? आपण उद्याच्या चिंतेत आजचा घास सुद्धा नीट जेवत नाही. स्वामी समर्थांनी कधी तसं सांगितलं नाही की तुम्ही संसारी सुखाचा त्याग करा. त्यांनी सांगितलंय की आसक्ती ठेवू नका, म्हणजे गोष्टींमध्ये अडकून पडू नका. काम करा, पैसे कमवा, पण त्या पैशाचे गुलाम होऊ नका. पैसा हा तुमच्या सुखासाठी आहे, तुम्ही पैशासाठी नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. मला अलीकडे खूप वाईट वाटतं जेव्हा मी तरुण मुलांना हार्ट अटॅक येताना बघतो किंवा 40शीतच लोकांना मोठ्या आजारांना सामोरे जावं लागतं. आपण आपल्या शरीराला गृहीत धरतो. रात्री उशिरापर्यंत जागणे, बाहेरचं जंक फूड खाणे, व्यायामाचा अभाव यामुळे आपलं शरीर आतून पोखरलं जात आहे. शरीर एक अशी गाडी आहे जी एकदाच मिळते, त्याचे सुटे भाग सहज मिळत नाही. त्यामुळे त्याची निगा राखणं आपलं कर्तव्य आहे. आणि सकाळी लवकर उठून थोडं चालणं किंवा योगासन करणं यामुळे फक्त शरीर नाही तर मनही प्रसन्न राहतं. ज्याचं पोट साफ असतं आणि ज्याला शांत झोप लागते तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. समाजात वावरताना आपल्याला खूप प्रकारचे लोक भेटतात. काही लोक खूप चांगले असतात तर काही खूप कडू बोलणारे असतात. कडू बोलणाऱ्या लोकांमुळे आपण आपलं मन खराब करून घेतो. कोणाला तरी एक वाईट वाक्य आपल्याला दिवसभर अस्वस्थ करतं, पण विचार करा त्या माणसाने त्याचं मत मांडले ते सत्य नाहीये. तुमची किंमत कोणाच्या बोलण्यावरून ठरत नाही. हत्ती आपल्या चालीने चालत असतो. कुत्रे भुंकतच असतात. कुत्र्यांकडे लक्ष दिलं तर हत्ती चालणं थांबेल. आपणही आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हवं. लोकांनी तुम्हाला नावं ठेवली तर समजा की तुम्ही प्रगती करताय, कारण झाडाला दगड तेव्हाच मारले जातात जेव्हा त्याला फळं लागतात. आपल्या चुका स्वीकारायला शिका. जो माणूस आपली चूक मान्य करतो ना तोच पुढे जातोय. आपण नेहमी दुसऱ्याकडे बोट दाखवतो, त्याच्यामुळे माझं नुकसान झालं, तिने मला फसवलं. पण आपण कुठे चुकलो हे बघायला आपल्याला वेळ नसतो. स्वतःचं परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. रोज झोपण्यापूर्वी विचार करा की आज मी काय चांगलं केलंय आणि माझ्याकडून काय चूक झाली असेल तर ती कशी सुधारता येईल यांना विचार करा. आणि यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. आणि स्वतःला घडवणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, ती कधीच थांबणारच नाही. स्वामींच्या चरित्रात अनेक कथा आहेत जिथे त्यांनी अहंकारी लोकांचा गर्व उतरवलेला आहे. अहंकार हा माणसाच्या विनाशाचं कारण ठरतो. मला सगळं समजतं, मीच मोठा आहे, हा विचार मनात आला की समजा तुमची अधोगती सुरू झाली. नेहमी शिकण्याची वृत्ती ठेवा. अगदी लहान मुलाकडूनही काहीतरी शिकण्यासारखं असतं. जो नम्र असतो त्यालाच ज्ञान मिळतं. पाणी नेहमी खालच्या दिशेला वाहतं, तसंच ज्ञान सुद्धा नम्र माणसाकडे येतं. तुमच्याकडे कितीही ज्ञान असो किंवा पैसा असो, पाय जमिनीवरच ठेवा. गर्वाचं घर नेहमी खाली असतं हे विसरूच नका. आजकाल लोकांमध्ये संयम खूप कमी झालाय. प्रत्येक गोष्ट इन्स्टंट हवी आहे. पण लक्षात ठेवा, जे झटपट मिळतं ना ते टिकत नाही. झाड लावलं की लगेच त्याला फळे येत नाहीत. त्यासाठी खत पाणी घालावं लागतं, त्याची काळजी घ्यावी लागते आणि योग्य ऋतूची वाट पाहावी लागते. आयुष्याचं हित असंच आहे. तुम्ही आज मेहनत करताय पण फळ कदाचित आज मिळणार नाही. पण याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही मेहनत वाया गेली. ती मेहनत साठत जाते आणि योग्य वेळ आली की तुम्हाला त्याचं फळ मिळतं. संयम राखणं म्हणजे हातावर हात धरून बसणं नाही, तर काम करत राहून फळाची प्रतीक्षा करणं होय. कधी कधी आपल्याला खूप भीती वाटते. भविष्याची भीती, नोकरी जाण्याची भीती, आजारपणाची भीती. भीतीवर उपाय काय? तर भीतीवरचा उपाय म्हणजे श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे ते मागणं नाही की माझ्यासोबतच जे काही होईल ते चांगलंच होईल. आपण रडतो कारण आपल्याला त्या क्षणी ते नुकसान वाटतं, पण काही काळानंतर मागे वळून पाहिलं की लक्ष देतं की जे झालं ते चांगल्यासाठी झालं. देव आपल्याला ती गोष्ट कधीच देत नाही जी आपल्याला हवी असते, तो ती गोष्ट देतो जी आपल्यासाठी योग्य असते. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवा. तो जगाचा मालक आहे, तो आपल्या लेकरांचं वाईट कसं करेल. आयुष्यात छोटे छोटे आनंद शोधायला शिका. पावसाचा पहिला थेंब अंगावर घेणं, गरमागरम चहाचा कप हातात असणं, एखाद्या लहान मुलाचं निरागस हसू बघणं, हे छोटे आनंद आपल्याला जगण्याची ताकद देतात. खूप मोठ्या सुखाच्या मागे धावताना आपण या छोट्या गोष्टी विसरतो. आनंदी राहण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते, तो आपल्या स्वभाव असायला हवा. आणि कितीही संकट आली तरी चेहऱ्यावरचं हसू हरवू देऊ नका. तुमच्या हसण्यामुळे तुमचे शत्रू सुद्धा विचारात पडले पाहिजेत की हा एवढा सुखी कसा आहे. आपण आपल्या माणसाची असलेलं नातं जपताना शब्दाचा वापर जपून करा. कधी कधी आपण रागाच्या भरात असं काही बोलून जातो ना जे समोरच्याच्या जिव्हारी लागतं आणि नंतर आपण माफी मागतो, पण त्या जखमेची खून राहतेच ना. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. समोरच्याला काय वाटेल याचा विचार करा.
शब्द हे शस्त्र आहेत, त्यांचा वापर सावधगिरीने करा. गोड बोलण्याने अर्धी कामं सहज होतात. कोणाचं मन जिंकणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे, पण सगळ्यात सुंदर काम आहे आणि ते फक्त प्रेमाने शक्य आहे. शेवटी स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जे करू शकता ते दुसरं कोणीही करू शकत नाही. प्रत्येकाकडे एक वेगळी कला असते, एक वेगळं वैशिष्ट्य असतं. ते ओळखा आणि दुसऱ्याची कॉपी करू नका. तुमची स्वतःची एक ओळख निर्माण करा. कष्ट करा, प्रामाणिक राहा आणि स्वामी समर्थांचे नाव पुढे घेत जात राहा. मार्ग आपोआप मोकळा होईल. अंधार किती गडद असला तरी सूर्याचा एक किरण तो फाडून बाहेर येतोच. म्हणून तुमच्या आयुष्यातला तो प्रकाश सुद्धा लवकरच येईल. हिंमत हारू नका. तुम्ही एकटे नाही आहात. मी आणि तुमचे अनुभव नेहमी तुमच्या सोबत आहेत. चला आता पुन्हा एका नव्या जोमाने आपण कामाला नक्कीच लागूया. आयुष्यात कधीतरी असा विचार केलाय का की आपण जे कमवतोय ते नक्की कोणासाठी? दिवसभर राबायचं, कोणाला तरी बोलण्या खाण्या कष्टाने शरीर झिजवायचं आणि शेवटी हातात काय उरतं? फक्त थकवा. मला आठवतंय माझे वडील नेहमी म्हणायचे की माणूस जन्माला येतो तेव्हा हात रिकामे असतात आणि जातानाही रिकामेच असणार आहेत. मग मधल्या काळात एवढा हव्यास कशासाठी? तेव्हा मला हे पटायचं नाही. पण आता वयानुसार समजतंय की आपण गरजेपेक्षा जास्त भविष्याची चिंता करत बसतो. आपण आजच दिवस नक्कीच आनंदाने जगण्याऐवजी 10 वर्षानंतर काय होईल याच्या नियोजनात इतके गुंततो की आजचा सूर्योदय बघायलाही आपल्याला वेळ नसतो. विचार करा, तुमच्या आयुष्यातले किती दिवस तुम्ही फक्त चिंतेत घालवले आहेत? त्या चिंतेमुळे काही बदलतं का? उलट तुमचं आरोग्य बिघडलंय आणि घरातलं वातावरण तणावपूर्ण झालंय. चिंता ही चितेसारखी असते आणि ती माणसाला जिवंतपणे जाळते. स्वामी समर्थांनी एका गोष्टीत सांगितलं होतं की जो आजचा दिवस उत्तम प्रकारे जगतो त्याचा उद्याचा दिवस देव स्वतः सांभाळतो. याचा अर्थ आळशी व्हा असा नाही, तर कर्मावर लक्ष द्या, परिणामावर नाही असा आहे. आपल्याला लोकांची खूप भीती वाटते. लोक काय म्हणतील हा विचार आपल्याला अर्ध्याहून अधिक गोष्टी करण्यापासून रोखतो. आणि म्हणून समजा तुम्हाला एखादा छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा एखादा छंद जोपासायचा असेल, पण तुम्ही विचार करता की शेजारचे काय म्हणतील, नातेवाईक काय विचार करतील. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा हेच लोक फक्त लांबून बघतात. मदतीला कोणी येत नाही. मदतीला येते ती फक्त तुमची जिद्द आणि तुमचे कष्ट. त्यामुळे लोकांच्या मतांना तुमच्या आयुष्याचा लगाम देऊ नका. तुमचं आयुष्य तुमचं आहे, त्यांचे मालक तुम्ही आहात. कोणालाही खुश करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते अशक्य आहे. जगातील सगळ्यात सुखी माणूस तोच आहे जो कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीये. आजच्या काळात आपल्याला नाही म्हणायला शिकणं खूप गरजेचं आहे. आपण खूपदा कोणाला तरी मन राखण्यासाठी आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींनाही हो म्हणतो. यामुळे आपला वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जातात. स्पष्ट वक्तेपणा हा सुरुवातीला लोकांना टोचतो, पण नंतर त्यामुळे तुमचं आयुष्य सोपं होतं. जे काम तुम्हाला जमत नाही ना, किंवा जे करायला तुम्हाला मनापासून आवडत नाही ना, त्याला नम्रपणे नकार द्यायला शिका. स्वतःची किंमत ओळखा. तुम्ही जर स्वतःला वेळ दिला नाही तर जग तुम्हाला कधीच किंमत देणार नाही. स्वतःसाठी वेळ काढणं हा स्वार्थ नसून ती एक गरज आहे. आपल्याला मनातले विचार कसे आहेत ना यावर आपलं आयुष्य अवलंबून असतं. जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करत असाल तर तुमच्या आजूबाजूला तशाच गोष्टी घडायला लागतील. याला लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात. जर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला की माझ्यासोबत चांगलंच घडणार आहे तर परिस्थिती आपोआपच बदलायला लागते. स्वामींचे शब्द आठवा, तुम्हाला काय पाहिजे ते तू आधी ठरव, मग मी देईन. आपण स्वतःच गोंधळलेले असतो. आपल्याला नक्की काय हवंय ते आपल्याला माहिती नसतं. कधी आपल्याला पैसा हवा असतो तर कधी शांतता. पण लक्षात ठेवा, शांतता असेल तरच तुम्ही पैशाचा आनंद घेऊ शकाल. माणूस म्हणून आपल्यात खूप अहंकार असतो. विशेषतः जेव्हा आपल्याला थोडं यश मिळतं किंवा 4 पैसे जास्त येतात तेव्हा आपण इतरांना तुच्छ लेखायला लागतो. पण वेळ ही सगळ्यात मोठी असते आणि वेळेचा चक्का जेव्हा फिरतो ना तेव्हा राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे नेहमी जमिनीवर राहा. कोणालाही मदत करताना असा विचार करू नका की मी याच्यावर उपकार करतोय. उलट असा विचार करा की देवाने मला कोणाला तरी उपयोगाला येण्याची संधी दिली आहे. कृतज्ञता हा गुण माणसाला देवत्वाकडे नेतो आणि ज्याच्या मनात कृतज्ञता आहे त्याला कधीही कशाची कमतरता भासत नाही. कधी कधी आपल्याला असं वाटतं की देवाने आपल्यावरच खूप अन्याय केलाय. शेजारच्याकडे सगळं आहे आणि माझ्याकडे काहीच नाही. पण दुसऱ्याच्या ताटातली पुरणपोळी बघण्यापेक्षा आपल्या ताटातली चटणी भाकरी आपण किती चवीने खातो यावर आपलं सुख ठरत असतं. तुलना करा, हे सुखाचा शत्रू आहे. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास वेगळा आहे. कुणाला तरी यश बघून जळण्यापेक्षा ते यशामागे त्याने किती कष्ट केले असतील याचा विचार करा. जर तुम्हालाही तसं यश हवं असेल ना तर
तशीच मेहनत करण्याची तयारी ठेवा. फुकट काहीच मिळत नाही आणि जे फुकट मिळतं ते टिकत नाही. नाती टिकवताना नेहमी मागे हटायला शिका. भांडणात जिंकण्यापेक्षा नातं टिकवणं जास्त महत्वाचं असतं. खूपदा आपण आपलं म्हणणं खरं करण्यासाठी शब्दांनी वार करतो. भांडण आपण जिंकतो, पण आपण समोरच्याचं माणसाचं मन कायमचं गमावतो. मग त्या विजयाचा काय उपयोग? नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो. तो कमवायला वर्ष लागतात आणि तुटायला 1 सेकंद पुरेसा असतो. त्यामुळे कोणाचाही विश्वास तोडू नका, विशेषतः त्या माणसाचा ज्याने डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवलाय. आयुष्यात संकटे आली की आपण देवाकडे तक्रार करतो, पण संकट ही आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात. जसं सोनं हे अग्नीत लावून सुलाखून निघाल्याशिवाय त्याला जळाडी येत नाही, तसं संघर्षाशिवाय माणसाच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडत नाहीत. आज जर तुम्ही संकटात असाल तर समजा की तुमची परीक्षा सुरू आहे आणि परीक्षा तुम्हाला काहीतरी मोठं देण्यासाठी घेतली जात आहे. स्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुम्हाला कधीच पाण्यात बुडू देणार नाहीत. ते तुम्हाला पोहायला शिकवतील, जेणेकरून तुम्ही आयुष्याचा हा प्रवास आणि समुद्र पार करू शकाल. आणि स्वतःच्या चुकांवर हसायला शिका. आपण स्वतःला खूप गंभीरपणे घेतो. एखादी चूक झाली की आपण स्वतःला कोसत बसतो, पण आपण काही देव नाही. आपण माणूस आहोत आणि माणसाकडून चुका होणारच. त्या चुकीतून धडा घ्या आणि पुढे चला. गेलेला काळ पुन्हा येत नाही, त्यामुळे जे झालं त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आता काय चांगलं करता येईल यावर लक्ष द्या. आयुष्य एक प्रवासासारखं असतं, त्याचा आनंद घ्या. स्टेशन तर येत जात राहतील, पण खिडकी बाहेरचं सौंदर्य बघायला विसरू नका. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमची खरी संपत्ती ही तुमच्या सोबत असणारी माणसं आहेत आणि तुम्ही कमावलेलं प्रेम आहे. म्हातारपणी जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल ना, तेव्हा तुम्हाला तुमची बँक बॅलन्स नाही, तर तुम्ही किती लोकांशी प्रेमाने वागलात आणि किती लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसलेत ना, हेच आठवेल. त्यामुळे जिवंत असेपर्यंत माणुसकी जपा. कोणाशी वागताना एकच नियम लक्षात ठेवा, जशी वागणूक आपल्याला इतरांकडून अपेक्षित आहे ना, तशीच वागणूक आपण इतरांना द्यावी. हे साधे विचार जर आपण आत्मसात आणले ना, तर आयुष्य स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या स्वतःच्या विश्वासाने तुम्ही नक्कीच एक सुखी आणि समाधानी आयुष्य जगू शकाल. चला तर मग आजपासून तक्रारी करणं बंद करूया आणि आनंदाने जगायला सुरुवात करूया. कधी कधी आपण इतरांच्या अपेक्षांचं ओझं वाढता वाढता नक्कीच इतके वाकून जातो ना, की आपल्याला आभाळ बघण्याची सुद्धा शुद्ध राहत नाही. मला माझ्या आयुष्यातला तो प्रसंग आठवतोय, जेव्हा मी एका मोठ्या संकटात सापडलो होतो. मला वाटलं होतं की आता सगळं काही संपलंय, कोणाकडे मदत मागावी हे सुचत नव्हतं. त्या रात्री मी खूप रडलोय आणि स्वामींच्या फोटोसमोर बघून फक्त विचारलं, हे का माझ्या नशिबात होतं? तेव्हा आतून एक आवाज आला की जेव्हा सगळी दारं बंद होतात ना, तेव्हाच मनाचं दार उघडतं. आपण बाहेरच्या जगात मार्ग शोधत असतो, पण खरा मार्ग आपल्या आत असतो. आपण स्वतःला खूप कमकुवत समजतो, पण माणसाची शक्ती त्याच्या मनात असते. तुम्ही जर ठरवलं ना की मी आतून बाहेर पडणार, तर जगातली कोणतीही ताकद तुम्हाला रोखू शकत नाही. संकटाचं कसं असतं माहितीये का? ते सुरुवातीला खूप मोठं वाटतं, जसा डोंगराचा कडा. पण एकदा का तुम्ही चढायला सुरुवात केली ना, की तुम्हाला जाणवतं की रस्ता तर आहे, पण फक्त आपण चालायला घाबरत होतो. आयुष्यात संयम ही गोष्ट शिकणं खूप कठीण आहे, पण ती सगळ्यात जास्त कामाला येते. आज आपल्याला सगळं इन्स्टंट हवंय. 2 मिनिटात मॅगी हवी आहे, एका क्लिकवर माहिती हवी आहे आणि लगेच यश हवंय. पण निसर्ग असं वागत नाही ना. पावसाळा संपला की लगेच हिवाळा येत नाही ना. म्हणून मध्ये एक काळ असतो जो जमिनीला तयार करतो. आपल्या आयुष्यातला जो स्ट्रगलचा काळ असतो ना, तो आपल्याला तयार करण्यासाठी असतो. आपण त्या काळाचा तिरस्कार करतो, पण खरं तर तोच काळ आपल्याला सगळ्यात जास्त शिकवत असतो. ज्याने कधी भूक अनुभवली नाही त्याला अन्नाची किंमत काय कळणार, आणि ज्याने कधी अपमान सोसला नाही त्याला सन्मानाची किंमत कशी कळणार. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे वाईट प्रसंग येतात ना, त्यांना शत्रू समजू नका. ते तुम्हाला घडवणारे शिक्षक आहेत. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलंय की कर्तव्य करत राहा. आपण खूपदा फळाचा विचार करून काम करतो. मी एक केलं तर मला काय मिळेल हा प्रश्न आधी येतो. पण जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करता ना, तेव्हा त्या कामाचा दर्जा वेगळाच असतो. विचार करा, एखादी आई जेव्हा आपल्या मुलासाठी स्वयंपाक करते ना, तेव्हा ती असा विचार करते का की मला याच्या बदल्यात काय मिळेल? नाही ना. मग तिचं ते काम म्हणजे प्रेम असतं. आपणही आपल्या कामाला जर प्रेमाने रूप दिलं ना, तर कामाचा थकवा जाणवणार नाही. मग तुम्ही ऑफिसचे फाईल हाताळत असाल किंवा शेतात घाम गाळत असाल, त्या कामात जर समाधान असेल तर ते काम ईश्वराची सेवा नक्कीच आहे. आणि आपण कामाला ओझं आणतो म्हणून आपण थकतो. कामाला आनंद मागून जगा आणि आयुष्याची व्याख्या नक्कीच तुमची बदलून जाईल. लोकांबद्दल बोलायचं झालं
तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचं कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसं वागता हे पूर्णतः तुमचं कर्म आहे. कोणाचं वागणं वाईट आहे म्हणून आपणही वाईट व्हायची गरज नाही. समुद्रात कितीही कचरा टाकला तरी समुद्र पवित्र होत नाही, कारण तो अथांग आहे. आपलं मन सुद्धा तसंच अथांग ठेवा. कोणाचं कडू बोलणं मनात साठवून ठेवू नका, ते तिथे सोडून द्या. आपण खूप जुने राग, जुन्या जखमा कुरवाळत बसतो. त्याने मला 10 वर्षापूर्वी असं म्हटलं होतं, हे आपण अजूनही लक्षात ठेवतो. यामुळे त्याचं काहीच बिघडत नाही, पण तुमचं रक्त आटतं. क्षमा करणं म्हणजे समोरच्याचं वागणं ही योग्य होतं असं म्हणणं नाही, तर त्या विचारातून स्वतःला मुक्त करणं आहे. मनाची पाटी कोरी ठेवली की त्यावर नवीन आणि सुंदर आठवणी लिहिल्या येतात, आणि त्या लिहायच्या असतात सुद्धा. म्हणून पैशाच्या मागे धावताना एक गोष्ट विसरू नका की आपण पैसा जमवण्यासाठी आणि जगवण्यासाठी कमावतो, पण जगणं पैशासाठी नसतं. माझ्या ओळखीत एक गृहस्थ होते, त्याने आयुष्यभर खूप फक्त पैसे साठवले. मुलांच्या शिक्षणात, खाण्यापिण्यात, अगदी कपड्यांमध्ये त्यांनी काटकसर केली. त्यांना वाटायचं की म्हातारपणी खूप सुख मिळेल, पण जेव्हा म्हातारपण आलं तेव्हा त्यांना अनेक आजार जडले, आणि ज्या मुलांसाठी त्यांनी पैसा साठवला त्या मुलांनी त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं. हे बघितल्यावर खूप वाईट वाटलं. पैसा हवाच, पण तो योग्य वेळी वापरताही आला पाहिजे. कष्टाने कमावलेला पैसा स्वतःच्या आणि आपल्या माणसांच्या आनंदासाठी खर्च करताना हात आखडता घेऊ नका. आनंद साठवून ठेवता येत नाही, तो त्या क्षणी उपभोगता लागतो. आणि म्हणून स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला विसरू नका. आणि सुरुवात नक्कीच तुम्ही करा आपल्या शरीराकडे लक्ष द्यायची. म्हातारपणी तुमच्यासोबत कोण असेल किंवा नसेल, पण तुमचं शरीर तुमच्या सोबत असेल. जर तुम्ही आज त्याला नीट सांभाळलं नाही तर उद्या ते तुम्हाला साथ देणार नाही ना. म्हणून रोजच्या जेवणात साधेपणा ठेवा आणि बाहेरचं खाणं टाळा. शरीराची थोडी कष्टाची सवय लावा. आणि आपण आजकाल खूप आळशी झालो आहोत. रिमोट कंट्रोल आणि मोबाईलमुळे आपण चालणं फिरणं कमी झालंय. शरीराची हालचाल झाली की मनही तरतरीत राहतं. ज्याला चांगली भूक लागते ना आणि त्याला डोळा लागतात झोप येते ना, तो खऱ्या अर्थाने सुखी आहे. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल बघणं बंद करा. त्याऐवजी थोडा वेळ देवाचं नाव घ्या किंवा एखादं चांगलं पुस्तक वाचा. मनाला शांतता मिळेल. अहंकार ही एक अशी गोष्ट आहे ना, जी दिसत नाही, पण नाती खाऊन टाकते. मीपणा जेव्हा आम्ही मध्ये बदलतो ना, तेव्हा घराचं गोकुळ होतं. आपल्या यशामध्ये आपल्या पत्नीचा, आई वडिलांचा किंवा मित्रांचा किती वाटा आहे हे विसरू नका. एकटा माणूस कधी मोठा होत नाही, त्याला कोणाची ना कोणाची साथ लागतेच. त्यामुळे जेव्हा तुम्ही उंचीवर पोहोचाल ना, तेव्हा खाली बघायला विसरू नका. आणि ज्यांनी तुम्हाला आधार दिलाय ना, त्यांचे आभार मानायला विसरू नका. कृतज्ञता व्यक्त करण्यात कधी संकोच करू नका. एक छोटासा थँक्यू सुद्धा समोरच्याचं मन जिंकू शकतो. स्वामींच्या शिकवणे ते खूप मोठी शक्ती आहे. ते म्हणायचे, जो मला शोधतो तो मला स्वतःमध्ये शोधू शकतो. याचा अर्थ असा आहे की देव बाहेर कुठेतरी मंदिरात किंवा डोंगरावर बसलेला नाही, तो तुमच्यातल्या चांगुलपणात आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या गरजूला मदत करता, जेव्हा एखाद्या मुक्या प्राण्याला पाणी पाजता, तेव्हा तुम्ही देवाची सेवा करत असता. नुसत्या माळा जपून किंवा उपवास करून देव प्रसन्न होत नाही. देव प्रसन्न होतो तुमच्या शुद्ध आचरणाने. कोणाचंही मन दुखावू नका, कोणाला फसवू नका. प्रामाणिकपणे जगणं ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. कधी कधी आपल्याला वाटतं खूपच एकटं. नक्कीच तुम्हाला वाटत असतं. मुलं मोठी होऊन आपल्या कामात व्यस्त होतात, मित्र लांब जातात. अशा वेळी उदास होऊ नका. एकटेपणा आणि एकांत यात फरक आहे. एकटेपणा दुःख असतं, पण एकांतात शांतता असते. या वेळेचा उपयोग स्वतःला ओळखण्यासाठी करा. तुम्हाला काय आवडतं, एखादा छंद जोपासा, वाचन करा, गाणी ऐका किंवा बागेत झाडांची निगा राखा. स्वतःशी मैत्री करायला शिका. जो माणूस स्वतःच्या सहवासात आनंदी असतो ना, त्याला जगातील कोणत्याही सुखाची कमतरता भासत नाही. भविष्याची चिंता करणं सोडा. उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नाही. आजचा दिवस तुमच्या हातात आहे, तो वाया घालवू नका. आणि आपण उद्याच्या चिंतेत आजचं हसू विसरतोय. देवाने आज आपल्याला श्वास दिलाय, जेवायला दिलंय, राहायला छप्पर दिलंय. यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं. म्हणून ज्यांच्याकडे हे नाहीये ना, त्यांना विचार करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या सुखाची किंमत नक्कीच कळणार आहे. तक्रारी करण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानायला शिका. समाधान हे पैशाने विकत घेता येत नाही, ते विचाराने मिळतं. नेहमी उत्साही राहा. वय फक्त एक आकडा असतो. तुमचं मन तरुण असायला हवं. नवीन गोष्टी शिकण्याची ओढ कधीच कमी होऊ देऊ नका. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात नवीन गोष्टी शिकणं थोडं कठीण वाटेल, पण प्रयत्न करा. यामुळे तुमचं डोकं तल्लख राहील. लोकांशी बोलताना हसून बोला. तुमच्या एका हसण्यामुळे समोरच्याचा तणाव कमी होऊ शकतो. म्हणून माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि तो जपणं आपल्या हातात आहे.
स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा आणि ते तुमचा हात कधीच सोडणार नाहीत. फक्त तुम्ही चालायला शिका. पडलात तरी सावरतीलच, पण आयुष्याच्या या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. तुमचे अनुभव आणि स्वामींचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत एवढं फक्त लक्षात ठेवा. आज मला एका अशा विषयावर बोलायचंय जो आपल्या सगळ्यांच्या मनाच्या जवळ आहे, तो म्हणजे घर. घर म्हणजे फक्त 4 भिंती आणि छप्पर नसतं, तर तिथे राहणारी माणसं आणि त्यातलं त्यांचं प्रेम म्हणजे घर असतं. मला आठवतंय, पूर्वीची घरं छोटी असायची पण माणसं मोठी होती. आता घरं मोठी झालीत पण माणसं एकमेकांपासून दुरावली आहेत. प्रत्येकाला स्वतःची प्रायव्हसी हवी असते, पण या प्रायव्हसीच्या नादात आपण आपुलकी हरवून बसलोत का? आपल्या घरात वावरताना आपल्याला मोकळं वाटलं पाहिजे, पण आजकाल घरातलं माणसांशी बोलतानाही आपण विचार करून बोलतो का? कारण आपल्याला भीती वाटते की समोरचा काय म्हणेल. नात्यात जर पारदर्शकता नसेल ना, तर ते नातं फक्त नावापुरतं उरतं. स्वामी समर्थांनी गृहाश्रमाला खूप महत्व दिलं आहे. ते म्हणायचे की घरातलं वातावरण जर आनंदी असेल ना, तर तिथे स्वर्ग असतो. म्हणून आपल्या घराची लक्ष्मी म्हणजे आपली गृहिणी. ती दिवसभर राबते, सगळ्यांच्या आवडीनिवडी बघते आणि जपते, पण आपण तिला कधी प्रेमाने विचारतो का की तू कशी आहेस किंवा तुला काही हवंय का? आपण तिला गृहीत धरतो, तिचं काम ते कर्तव्य मानतो, पण त्या कर्तव्यामागे तिचं जे प्रेम आहे आणि त्याची दखल आपण घेत नाही. घरातल्या स्त्रियांचा सन्मान करा. ज्या घरात स्त्री आनंदी असते त्या घरात सुख समृद्धी नांदते. आणि हे काही पुस्तकातलं ज्ञान नाही, हे अनुभवाचे बोल आहेत. तुम्ही बाहेर कितीही मोठे असाल, पण घरात तुम्ही फक्त एक पती, वडील किंवा मुलगा असता. तुमचा उद्दा बाहेर ठेवा आणि घरात शिरताना प्रेम घेऊन शिरा. बघा, मग घराचं मंदिर व्हायला वेळ लागणार नाही. मुलांच्या बाबतीत आजकाल खूप ओरड असते की मुलं ऐकत नाहीत, पण विचार करा, मुलं तुमचं ऐकण्यापेक्षा तुमचं बघून जास्त शिकतात. तुम्ही जर दिवसभर मोबाईलमध्ये असाल तर मुलंही तेच करणार. तुम्ही जर मोठ्यांचा आदर करत नसाल तर तुमची मुलं तुमचा आदर नक्कीच कसा करतील? म्हणून संस्कार हे शिकवून येत नाहीत, ते जगण्यातून दिसतात. मुलांना पैशाची किंमत शिकवण्यापेक्षा माणसाची किंमत शिकवा. त्यांना अपयश पचवायला शिकवा. आजच्या स्पर्धात्मक जगात मुलांना नेहमी पहिल्या क्रमांकावर यायचं असतं, पण जीवनाच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवणं जास्त महत्वाचं आहे. त्यांना सांगा की तू नापास झाला तरी चालेल, पण तू माणूस म्हणून खचू नकोस. आम्ही तुझ्या सोबत आहोत. हा आधार मुलांना खूप मोठी ताकद देतो. पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्याच्या शर्यतीत आपण आपले जुने मित्र, नातेवाईक हरवत चाललोय. आणि कधीतरी निवांत वेळ काढून जुन्या मित्रांना भेटा, त्यांच्याशी गप्पा मारा. त्या गप्पांमध्ये तो जिवंतपणा असतो, तो तुमच्या ऑफिसच्या मीटिंग मध्ये कधीच नसतो. जुन्या आठवणींना उजाळा दिला की मन पुन्हा तरुण होतं. आपण स्वतःला खूप बिझी दाखवतो, पण खरं तर आपण कामात नाही तर विचारात अडकलेलो असतो. सोशल मीडियावर हजारो मित्र असण्यापेक्षा प्रत्यक्षात रात्री 2 वाजता मदतीला धावून येणारा एक मित्र असणं हे जास्त मोलाचं आहे. नाती जपा, कारण आयुष्याच्या संध्याकाळी हीच नाती आपल्याला ऊब देतात. स्वामी समर्थांच्या चरित्रात एक गोष्ट येते जिथे त्यांनी सांगितलंय की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आपण जेवताना कधी विचार करतो का की हे अन्न आपल्या ताटापर्यंत कसं पोहोचलं? त्यामागे एका शेतकऱ्याचे कष्ट आहेत. आपण अन्नाची नासाडी करतो, हॉटेलमध्ये जाऊन खूप काही मागवतो आणि अर्ध टाकून देतो. हे पाप आहे. जगात कितीतरी लोक उपाशी झोपतात. त्यांना विचार करा की जेवताना शांत मनाने आणि आनंदाने जेवा. टीव्ही बघत किंवा मोबाईल बघत जेवण ही अन्नाची विटंबना आहे. अन्नाचा मान राखा, म्हणजे तुमच्या घरात कधीच अन्नाची कमतरता भासणार नाही. सात्विक आहार घ्या, कारण जसं अन्न तसं मन. आपल्या आयुष्यात आपल्याला अनेकदा अपमान सहन करावा लागतो. कधी ऑफिसमध्ये बॉसकडून तर कधी नातेवाईकांकडून. अपमान झाला की आपल्याला खूप राग येतो आणि आपण बदला घेण्याचा विचार करतो. पण खरा बदला काय असतो माहितीये का? स्वतःला इतकं यशस्वी बनवणं की ज्यांनी तुमचा अपमान केलाय त्यांनी तुमची वेळ मागून तुम्हाला भेटायला यायला हवं. शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा आपल्या कर्माने उत्तर द्या. राग ही एक अशी ऊर्जा आहे ना, त्याचा वापर स्वतःला उद्ध्वस्त करण्यासाठी नका करू, तर स्वतःला घडवण्यासाठी करा. ज्याला राग आवरता येतो तो जगाला जिंकू शकतो हे मात्र निश्चित आहे. आणि तो जगाला जिंकणारच आहे, कारण रागावर नियंत्रण आणलं तर सर्व गोष्टी तुमच्या हातात असतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळणं ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती झाली आहे. शेजाऱ्याने नवीन गाडी घेतली की आपल्याला आपल्या घरातली गाडी जुनी वाटायला लागते. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचं नशीब आणि वेळ वेगळी असते. त्याच्याकडे जे आहे ते त्याच्या नशिबाने आणि कष्टाने आहे. तुमची तुलना त्यांच्याशी करून तुम्ही स्वतःलाच कमी लेखताय. तुमच्याकडे जे आहे ते कदाचित कोणाचं स्वप्न असेल. आपल्याकडे काय नाहीये बघण्यापेक्षा काय आहे ते बघा आणि त्यासाठी कृतज्ञ राहा. समाधाने दुसऱ्यांच्या सुखात सुख मानण्यात असतं, मत्सर करण्यात नाही. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे. आणि स्वतःसाठी एखादा विरंगुळा शोधा.
आयुष्यभर फक्त काम आणि जबाबदारी यात अडकून राहू नका. तुम्हाला गाणं आवडतं मग गा. तुम्हाला चित्र काढायला आवडतं ना, मग कागद आणि पेन घ्या. छंदासाठी वयाचं बंधन नसतं. छंदामुळे माणसाचं मन प्रफुल्लित राहतं आणि ताण कमी होतो. मला स्वतःला झाडांची निगा राखायला खूप आवडतं. जेव्हा एखाद्या रोपाला नवीन पान येतं तेव्हा जो आनंद होतो तो कोणत्याही बोनसापेक्षा मोठा असतो. निसर्गाच्या सानिध्यात राहा. कधीतरी अणवानी पायाने गवतावर चालून बघा. झाडांशी बोलून बघा. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो. फक्त आपल्याला ते ऐकायला वेळ नसतो आणि तो वेळ तुम्ही काढलाच पाहिजे. श्रद्धेबद्दल बोलायचं झालं तर श्रद्धा म्हणजे देवावर विसंबून राहणं नाही, तर देवावर विश्वास ठेवून स्वतः कष्ट करणं आहे. स्वामी समर्थ म्हणत बसलो तर घरातून बाहेर पडलो नाही तर काहीच होणार नाही. आणि ते नेहमी म्हणायचे की तू एक पाऊल पुढे टाक, मी तुला 10 पावलं पुढे नेईन. पण ते पहिलं पाऊल तुमचं असायला हवं. संकटात घाबरून जाऊ नका. संकटे तुमच्यातली सुप्त शक्ती बाहेर काढण्यासाठी येतात. ज्याने संघर्ष केलाय तोच इतिहास घडवतो. तुमची कहाणी सुद्धा संघर्षाची असेल तर घाबरू नका, कारण शेवटी नेहमी गोड असतो आणि शेवट हा नेहमी सगळ्यांचाच गोड असतो असं नाही. तर त्याने जीवनात काय केलंय ती प्रत्येकाची परिस्थिती ठरवत असते. आपल्या तब्येतीची काळजी घेताना मनाच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. ताण, चिंता, नैराश्य हे आजच्या काळातील मोठे शत्रू आहेत. जर तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असेल ना तर कोणाशी तरी बोला. मन मोकळं केल्याने अर्ध्या समस्या नक्कीच दूर होतात. स्वतःला एकटं समजू नका. स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि जग खूप मोठं आहे आणि यात तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं राखून ठेवलं आहे. सकारात्मक राहा. सकाळी उठल्यावर आरशात बघून स्वतःला सांगा की आजचा दिवस माझा आहे आणि मी तो आनंदाने जगणार आहे. तुमच्या विचारात खूप मोठी ताकद आहे. शेवटी माणुसकी जपा. रस्त्यावर कोणाला तरी तुमची गरज असेल तर मागे हटू नका. कोणाला तरी मदत केल्यावर जो आनंद मिळतो ना तो जगात कुठेच मिळत नाही. स्वामी समर्थांनी नेहमी दीनदलितांची सेवा करायला सांगितले आहे. सेवा म्हणजे फक्त पैसे देणं नाही, तर कोणाला तरी आधार देणं आहे, कोणाला तरी अश्रू पुसणं आहे आणि ही सुद्धा मोठी सेवा आहे. आयुष्य क्षणभंगूर आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत प्रेमाने जगूया आणि इतरांनाही प्रेमाने जगू देऊया. मनात कोणाबद्दलही आकस न ठेवता मोकळ्या मनाने जीवनाचा आनंद घेऊया. स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना आहे. आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलूया जी आपल्याला रोजच्या आयुष्यात सगळ्यात जास्त सतावते, म्हणजे इतरांशी केलेली तुलना. आपण लहानपणापासूनच स्पर्धेत आहोत. शाळेत होतो तेव्हा दुसऱ्याला जास्त मार्क मिळाले की आपल्याला राग यायचा. मोठे झालो की दुसऱ्याचा पगार, दुसऱ्याचं घर आणि दुसऱ्याची गाडी बघून आपण अस्वस्थ होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाचं नशीब आणि प्रत्येकाची वेळ वेगवेगळा असतो. एकाच झाडाला लागलेली सगळी फळं काही एकाच वेळी पिकत नाहीत. एखादं फळ लवकर गोड होतं तर एखाद्याला थोडा वेळ लागतो. याचा अर्थ असा नाही की ते फळ खराब आहे. आपल्या आयुष्याचंही तसंच आहे. तुमच्या मित्राला कदाचित वयाच्या 25व्या वर्षी यश मिळालं असेल आणि तुमच्या कदाचित 35शीत मिळेल, पण जेव्हा मिळेल तेव्हा ते तुमचंच असेल. त्यामुळे दुसऱ्यांच्या घड्याळाकडे बघून स्वतःचा वेळ ठरवू नका. स्वामी समर्थांच्या आयुष्यात सुद्धा असे अनेक प्रसंग आले जिथे त्यांनी लोकांना हे शिकवलं की तुमची प्रगती ही तुमच्या कर्मावर अवलंबून असते. म्हणून आपण फक्त कर्म चांगले करत जा, सगळं काही नीट होणार आहे आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत हे मात्र निश्चित आहे. म्हणून मला माझ्या एका शेजाऱ्याची गोष्ट आठवते की तो माणूस खूप साधा होता, पण त्याचं लक्ष नेहमी समोरच्याच्या घरात काय चाललंय याकडे असायचं. त्यांनी फ्रीज घेतला की याने कर्ज काढून टीव्ही आणायचा. त्यांनी घर रंगवलं की याने फर्निचर बदलायचं. या नादात त्यांनी इतकी कर्ज करून ठेवली की शेवटी त्याला त्या वस्तूंचा आनंदच घेता आला नाही. आपण कशासाठी जगतोय? लोकांना दाखवण्यासाठी की स्वतः सुखासाठी? तुम्ही जर लोकांच्या नजरेत मोठं होण्यासाठी खर्च करत असाल तर तुम्ही कधीच सुखी होऊ शकणार नाही, कारण लोकांच्या अपेक्षांना अंत नसतो. आज तुम्ही नवीन कपडे घेतले तरी लोक 2 दिवसांनी विसरून जातील, पण त्या कपड्यांसाठी जर तुम्ही तुमच्या मुलांना फीचे पैसे वापरले असतील तर त्याचा त्रास तुम्हाला आयुष्यभर होईल. त्यामुळे चादर बघून पाय पसरा ही म्हण आजही तितकीच खरी आहे. आयुष्यात समाधान नावाचा एक शब्द आहे जो आजकाल डिक्शनरी मधून हरवलाय असं वाटतंय. समाधान म्हणजे जे आहे त्यात आनंदी राहणं. याचा अर्थ प्रगती करू नका असा नाही, तर जे आहे त्याची किंमत जाणणं असा आहे. आज तुमच्याकडे सायकल आहे, मग तिचा आनंद घ्या, कारण रस्त्यावर चालणाऱ्या माणसासाठी ती सायकल सुद्धा एक स्वप्न आहे. आज तुमच्याकडे 2 खोल्यांचं घर आहे, त्यात सुखात राहा, कारण स्टेशनवर झोपणाऱ्या हजारो लोकांसाठी ते 2 खोल्यांचं घर म्हणजे राजवाडा आहे. आपण नेहमी वर बघून चालतो म्हणून आपल्याला आपलं दुःख मोठं वाटतं. कधीतरी खाली बघून चाला म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही किती नशीबवान आहात. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे की जे मिळालंय ते ईश्वराची देणगी आहे, त्याचा आदर करा.
कामाच्या ठिकाणी खूपदा राजकारण होतं. लोक पाय ओढतात, कष्टाचं श्रेय दुसरंच कोणतरी घेऊन जातं. अशा वेळी खूप चीड येते. वाटतं की नोकरी सोडून द्यावी किंवा त्या माणसाशी भांडण करावं. पण तिथेच तुमचा संयम कामी येतो. तुमचं काम हा जो तुमचा आरसा आहे. लोक कितीही खोटं बोलले किंवा तुमचं श्रेय हिरावून घेतलं तरी तुमचं कौशल्य कोणी चोरू शकत नाही. वेळ आली की सत्य समोर येतच. त्यामुळे अशा वादात पडण्यापेक्षा आपल्या कामात कसं उत्तम होता येईल याकडे लक्ष द्या. ऑफिसमधलं राजकारण हे एका वादळासारखं असतं. ते येतं आणि जातं, पण जो खंबीरपणे पाय रोवून उभा राहतो ना तोच टिकतो. शब्दांनी भांडण्यापेक्षा आपल्या यशाने लोकांना चकित करा. नाती जपताना अपेक्षा सगळ्यात मोठा अडथळा ठरतो. आपण कोणासाठी तरी काहीतरी करतो आणि मग अपेक्षा करतो की त्यानेही माझ्यासाठी तेवढंच करावं. जेव्हा तसं होत नाही तेव्हा मन नक्कीच खाट होतं. आणि म्हणून मी त्याच्या लग्नात इतकी मदत केली होती, पण त्याने माझ्या वेळेला साधं विचारलंय नाही. हे वाक्य आपण कितीदा तरी ऐकलं असेल. पण एक सांगू का, मदत नेहमी निस्वार्थ असायला हवी. आणि तुम्ही कोणासाठी काही केलं की नाही ते विसरून जा. त्याचं फळ तो माणूस देईल की नाही त्याच्यावर सोडा, पण देव तुम्हाला त्याचं फळ कुठल्या ना कुठल्या मार्गाने नक्कीच देईल. माणसाकडून अपेक्षा केली की दुःख मिळतं आणि देवाकडून अश्रद्धा ठेवली ना की बळ मिळतं. स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढा. आजकालची तरुण पिढी जिममध्ये जाते, प्रोटीन पावडर खाते, पण त्यांना मानसिक शांती नसते. व्यायामासोबतच मन शांतीसाठी ध्यानधारणा किंवा प्राणायाम खूप महत्वाचे आहेत. दिवसभरातले फक्त 15 मिनिटं डोळे मिटून शांत बसा. स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमची एकाग्रता वाढते आणि चिडचिड कमी होते. ज्यांचं मन शांत असतं तो मोठमोठी संकटही सहज हाताळू शकतो. घाईघाईत घेतलेले निर्णय नेहमी चुकतात, म्हणून डोकं शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. रात्री झोपताना दिवसभरातल्या वाईट गोष्टी मनात ठेवून झोपू नका. त्या गोष्टी तिथे सोडून द्या. जसं आपण जुना कॅलेंडर बदलतो तसं मनाची पानं तुम्ही नक्कीच बदलली पाहिजे. आपल्या चुका कबूल करायला मोठं मन लागतं. खूप लोक स्वतःची चूक असूनही ती मान्य करत नाही. उलट ती लपवण्यासाठी 10 खोटं बोलतात. यामुळे तुमची विश्वासार्हता कमी होते. जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर ती मान्य करा. माझं चुकलं, मी हे दुरुस्त करेन असं म्हणल्याने समोरच्याचा राग अर्ध्यावर येतो. प्रामाणिकपणा जगातील सगळ्यात महागडा गुण आहे आणि तो स्वस्त माणसांकडून कधीच अपेक्षित करू नका. पण तुम्ही स्वतः प्रामाणिक राहा. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलंय की सत्य हे कधीच लपत नाही. त्यामुळे सत्याची कास धरून चाला आणि सुरुवातीला त्रास होईल, पण शेवट तुमचा चांगलाच होईल हे मात्र विसरू नका. म्हणून स्वामी तुमच्या सोबत आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि चालत राहा. पैशाचा अभ्यास धरू नका. पैसा माणसाला सुख सोयी देऊ शकतो, पण प्रेम आणि सन्मान नाही. आजकाल लोक पैशासाठी स्वतःच्या भावाशी भांडतात, जमिनीसाठी कोर्ट कचेऱ्या करतात. पण विचार करा, हे सगळे इथेच राहणार आहे. मेल्यावर कोणीही सोबत पैसा घेऊन जात नाही. सोबत जाते ती फक्त तुमची पुण्य आहे आणि लोकांनी तुमच्याबद्दल काढलेले चांगले उद्गार. त्यामुळे थोडं कमी मिळालं तरी चालेल, पण कोणाचं मन दुखावून किंवा कोणाला फसवून मिळू नका. कष्टाची भाकरी ही पंचपक्वानांपेक्षाही गोड लागते आणि ज्याला कष्टाचं मोल माहिती आहे त्याला कधीही भीती वाटत नाही. मुलं ही आपली संपत्ती आहेत, पण आपण त्यांना वस्तूसारखं वागवतो. त्यांना काय बनायचं आहे हे विचारण्यापेक्षा आपणच ठरवून टाकतो की त्यांनी काय व्हावं. प्रत्येक मुलाची आवड वेगळी असते. कोणाला खेळायला आवडतं, कोणाला गाणं आवडतं. त्यांना त्यांच्या आवडीनुसार जगू द्या. फक्त त्यांना योग्य मार्ग दाखवा. त्यांच्यावर संस्कार करा, पण त्यांच्यावर तुमचे विचार लादू नका. त्यांना स्वतःचे निर्णय घ्यायला शिकवा. जेव्हा मुलं स्वतःच्या पायावर उभी राहतात ना आणि समाजात सन्मानाने जगतात ना, तेव्हाच पालकांचं खरं यश असतं. शेवटी जीवनाचा हा प्रवास एका वाहत्या नदीसारखा आहे. नदीमध्ये चढ उतार येतात, वळण येतात, पण ती थांबत नाही. तसंच तुम्ही थांबवू नका. संकटांना घाबरून मागे फिरू नका. स्वामी समर्थांचा हात धरा आणि चालत राहा. ते म्हणतात ना, असेल हरी तर देईल खाटल्यावरी. पण त्या खाटल्यापर्यंत जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला कष्ट करावेच लागतात. देवाची साथ त्यांनाच मिळते जे स्वतः प्रयत्न करतात. आयुष्य खूप छोटं आहे, ते रडण्यात आणि तक्रारी करण्यात घालवू नका. आजचा दिवस हा देवाने दिलेली भेट आहे. तिचा आदर करा आणि चेहऱ्यावर हसू ठेवा. लोकांशी प्रेमाने वागा आणि मनातून सगळी भीती काढून टाका. तुम्ही एक खंबीर आणि सुंदर व्यक्ती आहात हे स्वतःला रोज तुम्ही सांगत चला. आयुष्यात कधीतरी आपण अशा वळणावर येतो ना जिथे आपल्याला वाटतं की आता कोणाचीच साथ उरलेली नाही. सगळी नाती, सगळी माणसं एका बाजूला आणि आपले प्रश्न दुसऱ्या बाजूला. मला आठवतंय, माझ्या ओळखीतले एक काका होते. निवृत्तीनंतर त्यांच्याकडे खूप पैसा होता, पण घरात बोलायला कोणी नव्हतं. त्यांची मुलं परदेशात सेटल झाली होती. ते नेहमी म्हणायचे की मी आयुष्यभर ज्यांच्यासाठी कमावलं, आज त्यांच्याकडेच माझ्यासाठी वेळ नाही. हे ऐकल्यावर काळजात कुठेतरी चर्र होतं. आपण ज्यांना आपलं मानतो आणि म्हणतो
ती माणसं खरंच आपल्या सोबत शेवटपर्यंत असतात का? याचं उत्तर आहे फक्त तुमचे संस्कार आणि तुम्ही लोकांशी दिलेलं प्रेम. स्वामी समर्थांनी एका प्रसंगात सांगितलं होतं की तू जगाचा विचार नको करू, तू फक्त तुझं कर्तव्य करत राहा. आपण लोकांच्या प्रतिसादावर आपलं सुख अवलंबून ठेवतो. हीच आपली सगळ्यात मोठी चूक आहे. जर आपण समोरच्याकडून काही अपेक्षा ठेवली नाही तर आपल्याला कधीच दुःख होणारच नाही ना. आजच्या जगात प्रामाणिकपणा हा शब्द थट्टेचा विषय झाला असं वाटतं. आणि जे लोक लबाडी करतात, खोटं बोलतात, ते लवकर यशस्वी होताना दिसतात. आणि जे प्रामाणिक असतात त्यांना संघर्ष करावा लागतो. लक्षात ठेवा, खोटेपणाचा डोलारा कितीही मोठा असला ना तरी तो पत्त्याच्या बंगल्यासारखेच असतो. एका वाऱ्याच्या झोकात कोसळतो. आणि प्रामाणिकपणाचा पाया जर पक्का असेल ना तर त्यावर उभी असलेली इमारत कितीही वादळ आली तरी हलत नाही. कष्टाच्या पैशाने मिळवलेली झोप आणि भ्रष्टाचाराने मिळालेली श्रीमंती यात खूप फरक आहे. ज्याच्या उशाखाली प्रामाणिकपणा आहे त्याला कधीच औषधांची गरज भासत नाही. आपलं मन आपल्याला रोज रात्री विचारत असतं की आज आपण काय केलंय. त्या मनाला उत्तर देता आलं पाहिजे. स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत कधीच कमी होऊ देऊ नका. राग ही अशी गोष्ट आहे ना जी क्षणभरासाठी येते पण आयुष्यभराचं नुकसान करून जाते. खूपदा आपण रागाच्या भरात कोणाला तरी असं काही बोलतो ना ज्यामुळे ती व्यक्ती आपल्यापासून कायमची दुरावते. राग शांत झाल्यावर आपल्याला पश्चाताप येतो की तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते ना. पण संतापावर नियंत्रण मिळवणं म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं आहे. आणि जेव्हा कोणाचा राग येईल ना तेव्हा विचार करा की तो माणूस तसा का वागतोय. कदाचित त्याच्या आयुष्यात काहीतरी दुःख असेल किंवा तो तणावात असेल किंवा समोरच्याच्या भूमिकेत विचार केला की राग आपोआप शांत होतो. स्वामींनी नेहमी क्षमाशील राहायला सांगितलंय. क्षमा करणं म्हणजे दुर्बलता नाही तर ते सामर्थ्याचं लक्षण आहे. रागावर ताबा मिळवणारा माणूस जगातील कोणतीही कठीण परिस्थिती हाताळू शकतो हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही रागावर नियंत्रण नक्कीच मिळवायला शिका. जेवढं जास्त तुम्ही रागावर नियंत्रण मिळवाल तेवढं जास्त तुम्ही नक्कीच पुढे जाल. म्हणून आपल्या सवयींबद्दल आपण कधी गांभीर्याने विचार केलाय का? आपण म्हणतो नशीब खराब आहे, पण आपल्याला सवयींचं आपलं नशीब घडवत असतात. आणि सकाळी उशिरा उठणं, कामात चालढकल करणं, नकारात्मक विचार करणं या सवयी आपल्याला अधोगतीकडे नेतात. तर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल ना तर आधी तुमच्या सवयी बदला. दिवसाचं नियोजन करायला शिका. वेळ वाया घालवणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं आहे. मोबाईलवर तासनतास रील्स बघण्यापेक्षा एखादं कौशल्य आत्मसात करा. आज जे कठीण वाटतंय ते सातत्याने केल्यावर सोपं व्हायला लागतं. सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. स्वामी समर्थांनी आळसाला महाशत्रू मानलं होतं. कष्टाची तयारी असेल तर देवही तुम्हाला मदतीला धावून येतो. म्हणून माणूस म्हणून आपल्यात खूप मत्सर असतो. विशेषतः नातेवाईकांमध्ये हे जास्त दिसतं. कोणाचं घर मोठं झालं किंवा कोणाच्या मुलाला चांगली नोकरी लागली की आपल्याला पोटदुखी सुरू होते. आपण त्यांच्याशी बोलणं कमी करतो किंवा त्यांच्याबद्दल वाईट वावड्या उठवतो. पण विचार करा, दुसऱ्याच्या रेषेला न पुसता आपली रेष मोठी करण्यातच खरा पुरुषार्थ आहे. आणि दुसऱ्याच्या प्रगतीचा द्वेष करून आपलं भलं कधीच होत नाही. आणि उलट आपल्या मनातील नकारात्मकता आपल्यालाच पोखरते. दुसऱ्याचं यश साजरं करायला शिका. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होता ना तेव्हा निसर्ग तुमच्यासाठी सुखाचे नवीन मार्ग मोकळे करतो. नाती टिकवण्यासाठी संवाद खूप महत्वाचा आहे. आजकाल पती पत्नींमध्ये सुद्धा इगो आडवा येतो. मी का झुकू हा प्रश्न नात्यातली गोडी संपवतो. आणि संसारात वाद होणं स्वाभाविक आहे, पण ते वाद उशिरापर्यंत न्यायचे नसतात. आणि झोपण्यापूर्वी सगळं मिटवून टाका. एकमेकांना समजून घेणं म्हणजे एकमेकांचे विचार मान्य करणं नाही तर एकमेकांच्या अस्तित्वाचा आदर करणं आहे. मुलांना सुद्धा वेळ द्या. त्यांना महागड्या भेटवस्तू देण्यापेक्षा तुमचा सहवास द्या. तुमची मुलं उद्या काय बनतील हे तुमच्या संस्कारावर अवलंबून आहे. त्यांच्या समोर कधीही कोणाची निंदा करू नका किंवा कोणाबद्दल चुकीचं बोलू नका. मुलं जे पाहतात तेच अनुकरण करतात. आरोग्याबाबत बोलायचं झालं तर शरीर हे एक यंत्र आहे आणि त्याला विश्रांतीची गरज असते. आपण पैशाच्या मागे लागून शरीराकडे दुर्लक्ष करतो. नंतर बघू म्हणता म्हणता वेळ निघून जाते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताण खूप वाढलाय. या ताणातून बाहेर पडण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जा आणि कधीतरी शेतात फेरफटका मारा. समुद्रकिनारी बसा किंवा बागेतल्या झाडांना पाणी घाला. निसर्गाशी नातं जोडलं की मन शांत होतं. स्वामी समर्थांचा निसर्गावर खूप प्रेम होतं आणि ते म्हणायचे की सृष्टीतील प्रत्येक कण ईश्वराचा अंश आहे. मग आपण या सृष्टीचा आनंद का घेऊ नये? पैशाचा हव्यास माणसाला आंधळ करतो. पैसा असावा पण तो डोक्यात जाऊ नये. श्रीमंती ही खिशात असावी, स्वभावात नाही. स्वभावातली श्रीमंती ही खरी श्रीमंती आहे. ज्याच्याकडे माणुसकी आहे त्याला लोक नेहमी लक्षात ठेवतात. श्रीमंत माणसाच्या अंत्ययात्रेला लोक भीतीने किंवा उपचारापोटी येतात,
पण एका चांगल्या माणसाच्या अंत्ययात्रेला लोक डोळ्यात पाणी आणून येतात आणि आपल्याला नक्कीच काय कमवायचं आहे हे आपण ठरवायचं आहे. स्वतःच्या गरजा कमी करा, म्हणजे तुमचं आयुष्य सोपं होईल. जेवढं जास्त सामान तेवढी जास्त चिंता. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी